छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरवरून सध्या मोठा गोंधळ दिसत आहे आणि यामागचं कारण म्हणजे भीती आणि अफवा। शहरात तब्बल 11 लाखांहून अधिक गॅस ग्राहक आहेत आणि रोज जवळपास 20,000 सिलेंडर्सची गरज असते। या सगळ्या पुरवठ्यासाठी शहरात 77 गॅस एजन्सी कार्यरत आहेत। मात्र सध्या परिस्थिती अशी झाली आहे की एका दिवसात 40,000हून अधिक बुकिंग कॉल्स येत आहेत, म्हणजेच नेहमीपेक्षा दुप्पट बुकिंग। आणि त्यामुळे ऑनलाईन बुकिंग सिस्टीमवरही काही काळ ठप्प झाली आहे। लोकांनी आगाऊ सिलेंडर बुकिंग सुरू केल्यामुळे टंचाईसारखं चित्र निर्माण झालं आहे। पण पुरवठा विभागानं स्पष्ट केलं आहे की 25 दिवसांपूर्वी सिलेंडर घेतलेल्यांनाच आता पुढचा सिलेंडर दिला जाईल। एक्स्ट्रा सिलेंडर हा कुणालाही मिळणार नाही। दरम्यान काही ठिकाणी 921 रुपयाचा सिलेंडर 2,000 रुपयांना विकला जात असल्याचे आरोप समोर आले आहेत। याची चौकशी करण्यासाठी प्रशासनानं 11 पथकं तपासणीसाठी नेमली आहेत। म्हणजे शहरात गॅस संपलेला नसला तरी भीतीमुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे। तुमच्या भागातही असं होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी त्याचं काय महाराष्ट्राला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।